नमस्कार. आज मी तुम्हाला माझ्या वाचनात आलेली एक प्रेरणादायी गोष्ट शेअर करतो. एक जॉन नावाचा लाकूडतोड्या गेली 5 वर्ष एका कंपनीत काम करत होता. त्या 5 वर्षात त्याला एकदाही पगारवाढ मिळाली नाही. मात्र त्याच्यानंतर कामाला लागलेला बिल नावाचा एक नवीन लाकूडतोडा त्याला वर्षाच्या आतच पगारवाढ मिळाली. हे पाहून जॉनला खूप वाईट वाटलं. त्याने मालकाकडे हा विषय काढला. मालक म्हणाला, "तू 5 वर्षात जितकी झाडं तोडतोस तितकीच झाडं आजही तोडतोस. आम्हाला काम करणारी माणसं हवी. तुझी ज्या वेळेला उत्पादन क्षमता वाढेल तेव्हा तुझा पगारही आम्ही आनंदाने वाढवू." जॉनने खूप प्रयत्न केला, पण त्याला अधिक झाडं तोडता येईनात. निराश होऊन तो पुन्हा मालकाला भेटला. त्याने जॉनला बिलचा सल्ला घेण्याची सूचना केली. तो म्हणाला, "कदाचित आपल्या दोघांनाही माहीत नसलेली गोष्ट बिलला माहिती असेल." जॉनने बिलला विचारल्यावर तो म्हणाला की एक झाड तोडलं की 2-3 मिनटं थांबतो. माझ्या कुऱ्हाडीला धार लावतो. तू तुझ्या कुऱ्हाडीला शेवटी कधी धार लावली होतीस? या प्रश्नाने जॉनचे डोळे उघडले. त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. गोष्टीचा सारांश एव्हाना आपल्याला कळला असेलच की या गोष्टीमधून आपल्याला एक्झॅक्ट काय घ्यायचं आहे ते तुम्हाला समजलं असेलच. आपल्याजवळही आपल्या क्षेत्रात काम करण्यासाठी एक कुऱ्हाड असते. ती म्हणजे आपली बुद्धी. या बुद्धीला आपण नेहमी धारदार ठेवायला पाहिजे. आता ही धारदार कसं ठेवणार? तर नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन स्किल्स आपण शिकून ती आपली बुद्धी आपण अपडेट करू शकतो. आजचं युग आपल्याला माहिती आहे. भविष्यात येणारं AIचं युग आहे. आत्ताच AIने जवळपास 50% जग पादाक्रांत केलेलं आहे. आणि ह्या AIच्या युगातच जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याकडे असलेल्या जे स्किल्स आहेत ते आपण अपडेट केल्या पाहिजेत. मग आपलं करिअर कोणतंही असो, आपल्या करिअरच्या संदर्भात आपण आपलं नॉलेज, आपलं स्किल वाढवूया, शिकूया आणि योग्य त्या वेळेला आपण ते जर अप्लाय करू शकलो तर नक्कीच आपण आपल्या क्षेत्रात यश मिळवू शकतो. आणि जी जॉनची अवस्था झाली ती आपली होऊ नये म्हणून दर दिवसाने, महिन्याने किंवा काही वर्षाने तरी आपल्या बुद्धीला धारदार करणे म्हणजेच अपडेट करणं हे विसरायचं नाही. थँक्यू. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.